मग आयुर्वेद शास्त्रामध्ये या टाचदुखीची एवढी मोठी कारणे सांगितलेली आहेत किंवा एवढी मोठी ट्रीटमेंट सांगितलेली आहे. त्या ट्रीटमेंट ती जी ट्रीटमेंट आहे ती आपण योग्य ट्रीटमेंट केली तर हा त्रास पूर्णपणे बरा होणारच आहे. टाचीमध्ये असं सकाळी झोपेतून उठलं तर असं पाय जमिनीवर ठेवायच्या वेळेस मला असं डायरेक्ट जीव गेल्यासारखं वाटायचं. एकदम दर्द व्हायचा त्याच्यामध्ये, कळ लागायची एकदम. नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव नितीन देवानंद तेलवटे. आम्ही इंजुरीमध्ये लिलाई निवास इथं राहतो. आपल्याकडे आले होते तेव्हा तुम्हाला काय काय त्रास होता? माझ्या टाचीमध्ये असं सकाळी झोपेतून उठलं तर असं पाय जमिनीवर ठेवायच्या वेळेस मला असं डायरेक्ट जीव गेल्यासारखं वाटायचं. एकदम दर्द व्हायचा त्याच्यामध्ये, कळ लागायची एकदम. पाय सकाळी जर झोपेतून उठलं तर जमिनीवर ठेवाच नाही लागे. पहिले गादीवर थोडंसं कसं तसं करावं लागे, त्याच्यानंतर मग जमिनीवर ठेवायचं मी. बरं, मग आपण एक आयुर्वेदिक औषध आता किती दिवसाचे घेतलेलं आहे तुम्ही? मी 20 दिवसाचं मेडिकल घेतलं होतं, तर त्याचा मला खूप चांगला फरक पडला. म्हणजे आता जमिनीला वगैरे पाय वगैरे ठेवला तर हो, आता मला कशाचाच काहीच प्रॉब्लेम नाहीये पायाचा. बरं, म्हणजे आणि चालणं फिरणं पण चालणं एकदम ओके मध्ये झालं. अच्छा, म्हणजे आता टाच समजा 100% बरी झाली म्हणून समजायचं. हो, 100% एकदम बरी झाली. सध्या वाताच्या आजाराचे बरेचसे रुग्ण दिसून येतात की ज्यामध्ये टाचदुखी आहे, गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे. मग हे जे रुग्ण असतात, विशेषतः टाचदुखीचे रुग्ण टाचीच्या ठिकाणी एखादं इंजेक्शन घेतात, तात्पुरतं बरं वाटतं आणि हा टाचीचा त्रास त्यांना पुन्हा जाणवतो. किंवा गुडघ्याच्या ठिकाणी एखादं इंजेक्शन घेतात व काही दिवसानंतर हा गुडघ्याचा त्रास त्यांना पुन्हा जाणवतो. परंतु आयुर्वेद शास्त्रामध्ये आपण याला पार्श्वनिगत वात किंवा वातरक्त किंवा त्याची इतर जी काही कारणे आहेत ती कारणे शोधून जर प्रॉपर ट्रीटमेंट केली तर रुग्णाचा हा त्रास मुळापासून कमी होतो. मग यामध्ये आम्ही म्हणजे विशेष अशी ट्रीटमेंट करत असताना त्याला 4 भागामध्ये डिवाइड करतो आणि डिवाइड करून जर त्याची योग्य ट्रीटमेंट केली तर त्याचा खूप छान प्रकारे फायदा दिसून येतो. मग काही रुग्ण असतात की ज्यांना पार्श्वनिगत वात किंवा वातरक्तजन्य संप्राप्ती दिसून येते. मग पार्श्वनिगत वात किंवा वातरक्तजन्य संप्राप्ती असेल तर यामध्ये एखादा रुग्ण समजा रडत रडत येतोय आणि त्याला जर आपण एलिज थेरपी केली तर असे बरेचसे रुग्ण आम्ही बघितलेले की त्यांना तो हसत हसत परत जातोय, कारण लीज थेरपीने त्याला त्वरित त्या गोष्टीचा फायदा होतो आणि रुग्णाचा टाच एकदम हलकी होते, वेदना पण खूप छान प्रकारे कमी होतात. आणि वातरक्तजन्य आणखी काही संप्राप्तीमध्ये आपण ट्रीटमेंट करू शकतो की ज्याच्यामध्ये वातरक्तामध्ये विशेषतः बस्ती आलेला आहे, विरेचन आहे. ह्या जर ट्रीटमेंट केल्या व काही औषधीयुक्त ट्रीटमेंट की ज्याच्यामध्ये केशर गुगुळ आहे, गोक्षराती गुगुळ आहे, ही औषधी दिली असता रुग्णाची टाच ही पूर्णपणे बरी होते. दुसरा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये रुग्णांना वजन वाढल्या कारणाने टाचदुखी आपल्याला दिसायला लागते. मग अशा रुग्णांचं आपण जर वजन कमी केलं तर त्यांची टाच ही अल्टिमेटली कमीच होणार आहे. मग वजन कमी करण्यासाठी त्यांचा योग्य आहार, योग्य विहार, योग्य ते पंचकर्म, योग्य ती मेडिसिन दिली असता रुग्ण हा पूर्णपणे बरा होतो. योग्य आहार म्हणजे काय? जी पदार्थ पचायला जड आहेत किंवा मैद्याचे पदार्थ आहेत किंवा हरभऱ्याची डाळ असेल म्हणजे यासारखे किंवा बेसन आहे यासारखे पदार्थ जेवणामध्ये टाळणे. विहार की ज्याच्यामध्ये योगा करणे असेल, व्यायाम करणं असेल, या गोष्टी केल्या असता रुग्णाची टाचदुखी कमी होण्यासाठी खूप छान प्रकारे फायदा होतो. यानंतर बस्ती, आयुर्वेद शास्त्रामध्ये लेखन बस्ती आलेला आहे. लेखन बस्ती केल्यानंतर सुद्धा वजन खूप छान प्रकारे कमी होतं. उद्वर्तन आहे, असे वेगवेगळे जर ट्रीटमेंट केल्या तर पेशंटचं वजन कमी होतं आणि अल्टिमेटली टाचदुखी कमी होते. यानंतर जो काही तिसऱ्या प्रकारचे आपल्याला रुग्ण दिसतात तर तिसऱ्या प्रकारच्या रुग्णांमध्ये आपल्याला बऱ्याचशा रुग्णांना ट्रोमॅटिक टाचदुखी असते, म्हणजेच त्या ठिकाणी कधीतरी लागलेलं आहे आणि त्यामुळे त्या रुग्णांना टाचदुखी दिसून येते. म्हणजेच एखादा रुग्ण आहे त्याला टाचीच्या ठिकाणी खडा टोचलाय किंवा त्या ठिकाणी काटा टोचलाय तर मग त्या ठिकाणी त्याला कुरूप तयार होतं आणि मग ते कुरूप आपण लोहशलाकेने जर त्याला बर्न केलं तर मग त्याचा त्रास हा मुळापासून कमी होतो. काही रुग्णांचं टाचेचं हाड वाढतं. टाचेचं हाड वाढलं असता मृतिकशाला कागणी कर्म केला असता सुद्धा त्याला खूप छान प्रकारे फायदा होतो. किंवा मग आम्ही हॉस्पिटलमध्ये करतो त्यामध्ये तेलधारा आहे की ज्यामध्ये टाचीच्या ठिकाणी आपण औषधीयुक्त तेलाची धारा सोडतो आणि औषधीयुक्त तेलाची धारा सोडली असता सुद्धा रुग्णांची खूप छान प्रकारे टाचदुखी कमी होते. किंवा मग इष्टिका स्वेद आहे की ज्याच्यामध्ये जी आपली वीट असते ती गरम केली जाते आणि ठेवून त्यावर म्हणजे औषधींचा काढा टाकतो किंवा नॉर्मल पाणी जरी टाकलं तरी त्या रुग्णांची टाच तिथे वर धरायची आहे, त्याला वाफ लागते आणि मग त्याची टाचदुखी कमी होण्यासाठी त्याचा पण खूप छान प्रकारे फायदा होतो. त्याच्यानंतर जो काही शेवटचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा रुग्णांमध्ये सार्वधिक शरीरामध्ये वात वाढल्या कारणाने टाचदुखी दिसून येते. मग या रुग्णांना आपल्याला शरीरामध्ये वात वाढलाय तर वात शमन करणारी योग्य ती औषधी,
वातशमन करणारी योग्य ती ट्रीटमेंट म्हणजे स्नेहन आहे, स्वेदन आहे, बस्ती आहे, ही केली असता रुग्णांची टाचदुखी खूप छान प्रकारे कमी होते. शास्त्रामध्ये टाचदुखीची एवढी मोठी कारणे सांगितलेली आहेत, अशी वेगवेगळी ट्रीटमेंट सांगितलेली आहे आणि मग नुसते वेदनाशामक गोळीने हे बरा होणारा थोडीच आजार आहे. मग तुम्हीच विचार करा, जर तुम्हाला हे टाचदुखी मुळातून कमी करायची आहे की टेम्पररी बेसिसवर बरी करायची आहे. तर जर तुम्हाला ही त्रासदुखी मुळापासून बरी करायची आहे, तर योग्य ते आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या, योग्य तो आहार विहार पाळा आणि टाचदुखीपासून मुक्त व्हा.